इतक्या मिरच्या खूप भाजी तिखट होणार. चला पुढे दाखवते. कढईमध्ये आता तेल घालून घेतलेलं आहे. थोडंसंच तेल घातलं. त्याच्यामध्ये थोडासा इथे लसूण कट करून घातलेला आहे. लसूण थोडासा लाल झाला. त्याच्यानंतर आता इथे मिरच्या घातलेल्या आहे. अजिबात तिखट नाही आहे मिरच्या, थोड्यासुद्धा तिखट नाही. आता ह्या फक्त दिसण्यासाठी मिरच्या आहे. तर सिमला मिरचीपेक्षा वेगळीच मिरची आहे ही, तिखट नाही म्हणून मी इतक्या घातलेल्या आहे. म्हणजे ह्या भाजीच्याच मिरच्या आहे त्या घालून घेतल्या. त्याच्यामध्ये ना कांदा घालून घेतला. कांदा पण थोडासा मस्त फ्राय करून घेऊ आपण, दोन्ही पण मिक्स. आणि त्याच्यानंतर लगेच आपण मीठ घालून घेऊ. मीठ घातलं ना तर मग थोडंसं आहे ना कांदा लवकर परततो किंवा लवकर तेल सुटतं त्याला. टॅमॅटो पण घातला. चला 2 जुड्या आणल्या होत्या पालक. स्वच्छ तो निवडून वगैरे चिरून घेतला मस्त. पहिले धुतलेला आहे बरं का, नंतर तो चिरला. भरपूर त्याचं पाणी झालं. हे बघा थोडासा कोरडा होऊ दिला. नंतर शेंगदाण्याचं कूट घातलं. चला सकाळचा आपला टिफिन तयार झालेला आहे. चपाती आणि पालकाची सुकी भाजी. त्याच्यानंतर माझ्यासाठी इथे मी बघा आज आहे ना नागलीची पेज बनवलेली आहे. ती पण दुधामध्ये शिजवलेली आहे. आज त्याच्यामध्ये थोडे काजू बदाम आणि दुसरं पण थोडंसं काळे मनुके वगैरे घातलेले आहे. आणि साखर नाही घातली बरं का, असंच दुधामध्ये शिजवलेलं आहे. चला माझा नाश्ता आहे आजचा. त्याच्यानंतर माझे कॅट बघा मस्त त्यांचं जेवण झालेलं आहे. आणि ते बेडवरती छान त्यांच्या दोघांच्या झोपा चाललेल्या आहे, सोबत झोपलेले ते. त्याच्यानंतर आता कामं वगैरे सगळे आवरले आज. त्याच्यानंतर म्हटलं चला आता ओटा तर आपला एवढा आपण म्हणजे नेहमीच तो पुसत असतो किंवा घासत असतो, पण ते भिंतीवरचे ना फोडणीचे डाग वगैरे ना खूप तेलकट वगैरे असे पडलेले असतात. आणि आपली व्हाईट जर असली ना टाईल्स तर खूपच खराब दिसतं. मधून ते आपल्याला स्वच्छ करायलाच लागतं. म्हटलं चला आता आहे ना स्वयंपाक वगैरे झाला, भांडे वगैरे सगळे कामं आवरले, लादी बाकी आहे. आता म्हटलं पहिल्यांदा आहे ना ओटा घासून घेऊ, म्हणजे ते ओट्यावरचं पाणी वगैरे खाली लादीवर पडतं त्याच्यामुळे. आता गॅस मी शक्यतो आहे ना जास्त करून आहे ना ओला करत नाही बरं का. आता इथे बघा हळूच मी पाणी घातलेलं आहे त्याच्यावरती. चला आणि आता तो व्यवस्थित असा पुसून घेते. संध्याकाळी 5 वाजता मस्त दूध गरम केलं. मिस्टरांना आज आहे ना बटर खायचे होते. दुधामध्ये बटर घेतलेले आहे इथे डिशमध्ये. त्याच्यामध्ये आता दुधामध्ये मी साखर घातलेली आणि हे दूध आता ह्या बटरवरती घालते. चला इथे खाण्यासाठी आपला बटर दूध तयार झालेलं आहे. चला इथेच एंड करते.